जय सद्गुरु। मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये तुमचं मनापासून स्वागत। सखींनो, आज आपण करूया बाप्पासाठी मस्तपैकी तूप घालून शेवाळ्यांची खीर। चला सखींनो, सर्वप्रथम आपल्याला लागणाऱ्या बारीक शेवाळ्या मिळतात, भाजक्या आहेत त्या, 1 लिटर दूध, तूप, चवीनुसार आपण साखर घेणार आहोत, मनुके, चारोळे, बडीशोप आणि वेलची जायफळची पावडर, बदाम, काजू आणि पिस्ता। सखींनो, आता आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवूया आणि दुधासोबतच आपण शेवाळ्या आपण मस्तपैकी तूप घालून फ्राय करून घेऊया। शेवाळ्या खरपूस भाजण्याचं कारण की त्याच्यामध्ये ओलावा असेल तो निघून जातो, कुबट वास असेल तोही जातो आणि मस्तपैकी तुपात खरपूस भाजल्यामुळे छानसा सुगंध आणि टेस्ट छान येते। आता आपण शेवाळ्या 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करूया, आपलं दूध उकळत आलेलं आहे, पूर्णपणे ते उकळलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये शेवाळ्या घालूया। कधीही दूध उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये शेवाळ्या घालायच्या, म्हणजे दूध फाटण्याची भीती नसते। आता आपण 5 ते 10 मिनिटं त्याला उकळत ठेवूया, पण त्याच्यामध्ये आधी साखर घालूया। आपली शेवाळ्यांची खीर उकळत आहे, 5 ते 10 मिनिटं आपण त्याला उकळून घेऊया। तोपर्यंत आपण काय करूया, बाजूला 1 चमचाभर तूप घालून त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण आपले ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया। सखींनो, आपले ड्रायफ्रूट मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून झालेले आहेत आणि आपली बाजूला शेवाळ्याची खीर आहे ती पण 10 मिनिटं मस्तपैकी उकळलेली आहे। पण आपण ड्रायफ्रूट उशिराने टाकणार आहोत, का तर आपलं दूध फाटू नये म्हणून। कधी कधी काय होतं, उकळण्याच्या मध्ये आपण जर टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून आपण शेवटी टाकणार आहोत। आता आपली शेवाळ्यांची खीर तयार झालेली आहे। आता आपण आणखी त्याला लज्जतदार आणि एकदम सुगंध येण्यासाठी आपण बडीशोप आणि जायफळ वेलचीची पावडर घालणार आहोत। सखींनो, आपली शेवाळ्यांची खीर तयार झालेली आहे। आपण त्याला 10 मिनिटं उकळी दिलेली आहे। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। सखींनो, आता आपण खीर खाऊन बघूया कशी झाली आहे ती। मस्त झालेली, एकदम तुपाचा स्वाद, ड्रायफ्रूट आणि शेवया एकदम बरोबर त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजलेल्या आहेत त्या। तुम्ही सुद्धा अशी ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा। अशाच मी छान छान रेसिपी घेऊन येणार आहेत। अजूनपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।